नुकताच अर्थसंकल्प 2026 जाहीर झाला आहे आणि त्याच्यामध्ये कंटेंट क्रिएटरसाठी शासनाने एक महत्त्वाची भूमिका घेतली आहे. AI टेक्नॉलॉजी असेल किंवा आधुनिक डिजिटलायझेशन तंत्रज्ञान असेल, त्यामध्ये आता येणाऱ्या पिढीने सतर्क व्हावं. करिअरच्या अनेक संधी आहेत. याच गोष्टीचा विचार करून अगदी ग्रामीण भागातील मुलांना या टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचवण्याचं काम रचना मॅम यांनी केलंय. तर माझ्यासोबत सध्या राबिया बानो, मोहम्मद रियाज लाखानी आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात त्यांचा अनुभव या स्पर्धेसाठी कसा होता. राबिया जी, कौन सा किताब आपको मिला है? आपको अभी क्या पुरस्कार मिला है? रोबोटिक्स का। और वहाँ पर जाकर हमने बहुत कुछ सीखा। मेरे सर ने मुझे बहुत सिखाया, मैम ने बहुत सिखाया। वो यूसुफ़ी और राघव की भी हेल्प की थी, वो वेन्यू पर हेल्प की थी उनकी हमने। थैंक यू। तो ये थी हमारी राबिया और बहुत ही होणार बच्चे ये हैं. आणि यासोबतच दुसरा जो विद्यार्थी आहे तो सुद्धा माझ्यासोबत जोडलेला आहे, विराट चंद्रकांत काळदाते हा माझ्यासोबत आहे. आणि विराट, कसं वाटलं? आपण जगाच्या पातळीवर चमकलोय आता. मला खूप चांगले वाटले. आणि कधी तू विचार केला होता की असा किताब तुला मिळणार आहे? नाही, कधीच नाही. कशी तयारी केली याच्यासाठी? ह्याच्यासाठी आम्हाला आमच्या रोबोटिक्स सरनी आम्हाला पूर्णपणे शिकवलं होतं आणि समजावून मी सांगितलं होतं. बरं, तुझे आई वडील काय करतात? माझे आई वडील शेतकरी. शेतकरी आहे. नक्कीच दर्शक हो, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला एक गौरवास्पद फील झालं असेल की आपल्या अकोल्यातील ही मुलं आज जगभरात नाव चमकवत आहे. परंतु त्याही अधिक ऊर भरून आला आहे की ग्रामीण भागातली ही मुलं आहेत आणि ह्या संधीच्या वाटा उपलब्ध करून देणाऱ्या प्राचार्य रचना गोरडवार मॅडम आज माझ्या सोबत आहे. यांच्याविषयी थोडंसं पुन्हा एकदा सांगते की नुकतंच त्यांना सोशल अँड इमोशनल लर्निंग सेल लीडरशिप अवॉर्ड 2026 हा स्कूल सबमिट संस्थेमार्फत प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा अवॉर्ड त्यांना मलेशियामध्ये मिळाला आहे. पण यापूर्वी सुद्धा मॅडमला विदेशी अँबॅसेडर म्हणजे विदेशी सगळ्याच अँबॅसेडरच्या मार्फत भारत गौरवश्री राष्ट्रीय अशोक सन्मान हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा पुरस्कार आणि त्याहूनही अधिक वर्ल्ड ह्युमन राईट्स कमिशन म्हणजे खास भारतासाठी त्या प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा त्यांची निवड केली आहे. तर मलाही एक म्हणजे महिला म्हणून मॅडम खरोखर असं वाटतंय की आज प्रत्येक जण स्वतःच्या कुटुंबापुरता, स्वतःच्या मुलांपुरता विचार करतो, परंतु मॅडमने विचार केला आहे ग्रामीण भागातील खास मुलांचा. का ग्रामीणच भाग निवडला? सर्वात प्रथम तर मी अजिंक्य भारतला खूप खूप आभार मानते की आम्हाला ही संधी आपणा सर्वांनी प्रेझेंट करून दिली. आणि आपला जो प्रश्न आहे मॅम, तर माझा इंटेन्शन जो आधीपासूनच होतं की शहरी विभागामध्ये सगळेच एज्युकेटेड पॅरेंट्स असतात आणि फायनान्शियली पण इकॉनॉमिकली चांगले असतात, स्ट्रॉंग असतात, जेणेकरून ते चांगल्या मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवू शकतात, आपल्या लेकरांचं खूप छानपणे त्यांना प्लॅटफॉर्म देऊ शकतात. पण ग्रामीण क्षेत्रामध्ये आज आपण विचार करू शकतो की तिथे जाण्यासाठी पण कोणी तयार नसतो, कारण तिथे जे एफर्ट्स किंवा तिथे जे मेहनत कसरत लागते ना, ती खूप मोठी, म्हणजे परीक्षेपेक्षा कमी नाही म्हटलं तरी चालेल. आणि मी जेव्हा स्कूलसाठी माझ्यासमोर एक विजन होतं की नाही, जर मला स्कूल ओपन करायची आहे तर अशा ठिकाणी जिथे कुठलीच सुविधा नाही आणि कुठल्याच प्रकारचा इकॉनॉमिकली पण स्ट्रॉंग कंडिशन नाही आणि त्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन देणं हा माझा मोठा उद्देश होता. आणि सर्वात प्रथम तर मी एकच सांगू इच्छिते की एज्युकेशन आणि स्कूल आपण ओपन करतो, पण मनापासून जी सेवा द्यायची आहे खरं तर ती सर्वात मोठी बाब असते. आणि एज्युकेशन हा आमचा देशाचा भविष्य आहे. जर आपण या विद्यार्थ्यांचा अशा ग्रामीण भागाचा विचार नाही करू तर कोण करणार? ही मोठी आशा आणि काय म्हणतात त्याला हिम्मत, धैर्य करून मी ते गाव निवडलेलं होतं. हातोला म्हणून गाव आहे महाडपासनं, महाड टू पिंजर रोडवर. तर 3 वर्ष झाली माझ्या स्कूलला आणि ज्युनियर कॉलेज पण आहे. पण आजपर्यंतही शिक्षणाच्या क्षेत्रात जर आपण बघतो ना, तर ग्रामीण भागामध्ये तितकं इम्पॉर्टंट जे एज्युकेशनसाठी द्यायला पाहिजे ते लोकांपर्यंत नाही गेलेलं आहे, पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे कुठं ना कुठं याची पण खंत वाटते की आपण इतकं सारं सगळं काही त्यांच्यासमोर देऊन राहिलो कमीत कमी पैशांमध्ये. म्हणजे फीस जे असते आता बाकी शहरांमध्ये बघतो कम्पॅरेटिव्हली, तर 10,000 म्हणजे 50,000 1,00,000 रुपये फीस असते स्कूलची. येस, पण माझ्या स्कूलमध्ये मी आमचे शेतकरी वर्ग बंधू भगिनी आहेत, तर त्यांच्यासाठी एक सोय म्हणून, शिक्षणाची सोय म्हणून मी फक्त 10,000 ते 12,000 रुपये वर्षाचे घेत असते मॅम. आणि त्याच्यामध्ये ते इन्क्लूड करून देत असते. येस, 10,000 ते 12,000 रुपये. ग्रामीण क्षेत्रामध्ये ही माझी
पहिली फुल इंग्लिश मीडियम स्कूल आहे जी मी विद्यार्थ्यांसाठी आणलेलं आहे. त्यांना एक फॅसिलिटी म्हणून, त्यांना एक सोय म्हणून आणि ते भविष्याचं त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं या उद्देशाने. आणि दुसरी गोष्ट 25 खेड्यामध्ये पहिली फॅसिलिटी म्हणून एक सिक्युरिटी, जसं गव्हर्नमेंटने खूप सारे रूल्स दिलेले आहेत की बरोबर. विद्यार्थ्यांची Protocol सुरक्षा, असतो. हां. प्रोटोकॉल असतो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतीत सगळ्या गोष्टी. तर त्यानुसार ते सर्व टर्म्स अँड कंडिशन्स आम्ही पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर म्हणून 25 लाखाची स्कूल बस पण मी आता लगेच 6 महिन्या अगोदरच. आणि माझा नेहमीचा एकच म्हणजे माझं एक नेहमीचं तळमळ असं असते विद्यार्थ्यांसाठी की कुठलीही एनी हाऊ कंडिशन, कुठलीही परिस्थिती माझ्यासमोर का असो ना, पण माझ्या लेकरांना मी माझं म्हणते, कारण माझं हे स्वप्न आहे, माझं हे ड्रीम आहे की अशा विद्यार्थ्यांमध्ये काम करून जे सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं ना, ते इतर कुठल्याही कामात नाही. हे माझं स्वतःचं प्रिन्सिपल आहे आणि मी शक्यतोवर तेच प्रयत्न करते की अशा विद्यार्थ्यांना मी तिथपर्यंत पोहोचवू. आणि पॅरेंट्स देखील सपोर्टिव्ह आहेत, काही आहेत काही नाहीत, कारण त्यांच्यापर्यंत एज्युकेशनचं आता पोहोचलेलं नाही आहे. आणि राहिला प्रश्न आपला या प्लॅटफॉर्मचा आता जो मिळालेला आहे, तर लास्ट इयर 2025मध्ये नॅशनल स्कूल अवॉर्ड मला मिळालेला आहे दिल्लीमध्ये. बरं. आणि त्याच्यानंतर बेस्ट प्रिन्सिपल ऑफ द इयर अवॉर्ड पण मी घेतलेला आहे ISA मार्फत. तर तिथेच मला रोबो वंडर बाबतीत कळवण्यात आलं. माहिती कळवण्यात आली. आणि ॲक्च्युली काय झालं ना, तिथे आमच्या स्कूलचे लाईव्ह व्हिडिओज दाखवण्यात आले जजेस लोकांना. म्हणजे सगळ्यांना. येस, पारदर्शकता गावामध्ये होती येस याच्यामध्ये. पारदर्शकता होती, ट्रान्सपरन्सी होती. तर एकूण एक व्हिडिओज. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मॅम, जर आपण कधी व्हिजिट द्याल तर तुम्हाला पाहायला मिळणार त्यांना घडवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. जर आपल्याला देवबापाने ही संधी दिली आहे तर मला तरी वाटते की ती संधी आपण गमवायला नको. बाकी कमर्शियल तर सगळेच असतात, पैसा कमवणं सगळ्यांचंच काम असते, पण कुठं ना कुठं असं काम करणं ते आपल्यासाठी, मला तरी वाटते माझ्या प्रिन्सिपलनुसार की मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी या लेकरांसाठी जगत आहे. मैं भी जिला परिषद स्कूल से ही पढ़ी हूँ. वही 4th दर्शकों स्टैंडर्ड को तक बताना है मैं हमें। यस 4th स्टैंडर्ड तक मैं जिला परिषद में पढ़ी. उसके बाद में पापा का ट्रांसफ़र हो गया तो हम लोग इधर शिफ्ट हो गए. देन उसके बाद में मुझे प्राइवेट स्कूल में एडमिशन की गई, जहाँ पर उस टाइम पे हम देखते ना 5th स्टैंडर्ड से इंग्लिश रहती थी, जी। जो हमें सिर्फ अल्फ़ाबेट्स पढ़ाते थे ABCD, और उससे ही हमें पूरा सीखना पड़ता था कि लेसन सब जो भी है वहाँ से. तो मेरी मतलब हमेशा की इच्छा रही थी कि मैं बाकी तो नहीं लेकिन टीचर ज़रूर बनूंगी या फिर मैं मेरा खुद का स्कूल ओपन करूंगी. मैं जब एजुकेशन लूँगी या सक्षम हो जाऊंगी तो मैं एजुकेशन फील्ड में ही काम करूंगी. तो ये मेरा मैम बचपन से ड्रीम रहा और वो ड्रीम को लेकर ही मैं चल रही हूँ और मेरे इन बच्चों के साथ में मैं कर रही हूँ कोशिश. Actually ते म्हणतात ना की तुमच्या आतमधून ती जिद्द असणं गरजेची आहे, परंतु जिद्दच असून म्हणजे फक्त जिद्दच नसावी तर मेहनतीची पराकाष्ठाही असावी आणि त्याच्यासोबत तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, क्षेत्र कुठलंही असेल पण माणूस म्हणून तुम्ही त्या क्षेत्राकडे कसं बघता. आता रचना मॅडम जेव्हा म्हणत होता की ही माझी मुलं आहे आणि मुलं ही देवाघरची फुलं असतात, ते वाक्य म्हणत असताना आमच्यासोबत असलेली रुबेला आणि विराट यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तुम्ही बघितलं असेल स्क्रीनमध्ये. फार गोड हसत होते, कारण ती ममता, ती माया ही सगळ्याच विद्यार्थ्यांप्रती आहे. असा होता हा प्रवास या शाळेचा. परंतु आता ही जी कॉम्पिटिशन होती याच्यामध्ये रोबोटिक्स ज्या गोष्टी होत्या त्या आपल्याला सुमेध चव्हाण सर आपल्यासोबत जोडले, जे त्या शाळेमध्ये याचं प्रशिक्षण देतात. सर्वप्रथम अजिंक्य भारत न्यूजचं की या ग्रामीण भागातल्या मुलांना एक व्यासपीठ दिलं. ते नक्कीच निश्चितच टॅलेंटेड आहे, पण ते टॅलेंट प्रेझेंट करण्यासाठी आम्हाला हे व्यासपीठ दिलं, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅम. धन्यवाद. आणि आता काय सांगाल, म्हणजे कशा पद्धतीचं प्रशिक्षण तिथे दिलं जातं? सगळ्यात पहिलं तर मी रोबोटिक्स याचं कमी नॉलेज आहे. रोबोटिक हे क्षेत्र आहे, हे क्षेत्र जसं मॅमनी आता मगाशी सांगितलं की भारतीय गव्हर्नमेंटनी त्याच्यात बजेटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि रोबोटिक्समध्ये खूप सारं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, ज्याच्यामुळे भारताचं नाव पुढे जाईल. तर त्याच संदर्भात म्हणजे रोबोटिक्स म्हणजे काय, तर रोबोटिक्स म्हणजे सिंपल भाषेत मी सांगेल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स यांचं मेल करून जे बनतं त्याला आपण रोबोटिक्स असं म्हणतो. त्याला डेव्हलप करून प्रॉपर मॅनेज करून त्याला AI प्रोसेसिंग कोडिंग करून त्याच्यानंतर जे मशीन्स तयार होतं त्याला रोबोटिक्स असं म्हणतात. आपण दैनंदिन वापरांमध्ये जे होम अप्लायन्सेस आणि विविध मशीन्स वापरतो त्या सगळ्यांमध्ये AI टेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स हे असतंच. आणि ही जी स्पर्धा आता कॉम्पिटिशन झाली याच्यामध्ये आपली मुलं निवडल्या गेली आहेत, तर त्याच्यामध्ये बेसिक काय होतं क्रायटेरिया, काय सांगाल ओके, थोडक्यात?
याच्यात 2 वयोगट होती. त्याच्यात 2री, 3री आणि 4थी असे एक वयोगट होतं. 5वी, 6वी आणि 7वी असं दुसरं वयोगट होतं. त्यांच्या किट्सही वेगळ्या होत्या आणि त्यांना 10 प्रोजेक्ट्स करायला सांगितलेले होते. 10 प्रोजेक्ट्स वेगवेगळे 2 बॅचेसमध्ये त्यांनी केले आणि त्याच्यातले आमच्या विद्यार्थी 50 विद्यार्थी त्याच्यात पार्टिसिपेट केले होते. त्याच्यातले 4 ते 5 विद्यार्थी फायनल स्टेजपर्यंत पोहोचले आणि त्याच्यातले 3 सिलेक्ट केले. जे 5 सिलेक्ट झाले होते तर सगळ्यांचे आम्ही म्हणजे पासपोर्ट सगळ्यांचे रेडी करून ठेवले होते. त्याच्यानंतर 2 जेव्हा सिलेक्ट झाले त्यांना आम्ही त्याचं प्रशिक्षण दिलं. बरं. आणि तिथे काय पद्धतीचा यांनी परफॉर्म केला आहे? अच्छा. त्याच्यात असं होतं की वर्ल्ड वाईड अराउंड द ग्लोब मुलं तिथे प्रेझेंट झाली होती. त्याच्यात टीममध्ये त्यांना डिवाईड केलेलं होतं. बरं. आता 4-4 मुलांचे प्रत्येकी टीम झालेलं होतं मॅम, प्रत्येक देशातले आणि त्या प्रत्येक देशातल्या ज्या माइंड्स आहेत त्यांच्यासोबत त्यांचं कॉम्पिटिशन होतं. त्याच ह्याच्यात एक पाकिस्तानचा युसुफ खान म्हणून एक मुलगा होता आणि चेन्नईचा एक मुलगा होता. त्या चौघांची एक टीम निर्माण केली होती आणि त्याच्यात यांनी 8 दिवस आधीपासून त्याच्यावर ऑनलाईन आम्ही मीटिंग्स घेऊन प्रोजेक्ट कशा पद्धतीने बनवायचा, काय त्याच्यात इनपुट द्यायचं, काय नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाकायचं किंवा त्याच्यात कोणते सेन्सर वापरले जातील असा एक डिझाईन केला प्रोजेक्ट. तर आमचं प्रोजेक्टचं नाव होतं की फ्युचरिस्टिक AI तंत्रज्ञानाने उपयुक्त रोबोटिक्स. एक फ्युचरिस्टिक होम तयार करायचं होतं. त्याच्यात व्हेरियस सेन्सर, वॉटर प्युरिफायर आणि एअर क्वालिटी इंडेक्स मापण्यासाठी जी मशीन्स होतात ते त्याच्यात टाकलेलं होतं. तर हे मुलं तिथे गेले, मलेशियाला गेले. पहिले ब्ल्यूप्रिंट त्याची तयार केली. मलेशियाला गेल्यानंतर त्यांनी एक रात्री बसून पूर्ण त्यांनी तिथे अरेंज केलं, ते पूर्ण बनवलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते त्यांनी प्रेझेंट केलं. अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती आहे आणि आपल्यामध्ये ही मुलं बसलेली आहेत, त्यांचा सुद्धा अनुभव आपण जाणून घेतला. आणि हे होते सुमेर चव्हाण सर. अतिशय महत्त्वाचा आणि AI टेक्नॉलॉजी, आधुनिक टेक्नॉलॉजी ही आता सध्या काळाची गरजही होत चाललेली आहे आणि त्यानुसारच अर्थसंकल्प 2026 जेव्हा जाहीर झाला त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाचा एक जो निकष केला आहे की आता तब्बल 15,000 शाळांमध्ये आणि 500 कॉलेजेसमध्ये सुद्धा कंटेंट क्रिएटर आणि AI शी निगडीत तंत्रज्ञानाचा लॅब सुद्धा असतील. आणि त्याच्याच आधी इतका मोठा पुरस्कार हा आपल्या अकोला जिल्ह्यात असलेलं एक छोटंसं गाव महानला धरून असलेलं हातोला येथील या शिक्षण संस्थेने जी कामगिरी केली आहे ती खरंच वाखण्याजोगी आहे. तुम्हाला आमची ही मुलाखत कशी वाटली आणि तुम्हाला एक जरी प्रेरणादायी गोष्ट याच्यातनं शिकायला मिळाली असेल आणि आमच्या विद्यार्थ्यांचा गौरव वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. अशाच महत्त्वपूर्ण मुलाखतीसाठी जुळून राहा अजिंक्य भारत न्यूज सोबत. संपूर्ण टीमचे अजिंक्य भारत न्यूजच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा. थँक्यू. बघत राहा अजिंक्य भारत न्यूज, कारण बातम्यांचा वेगवान पाठलाग.